नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत। 2024ला मोदी पंतप्रधान न झाल्यास मी फाशी घेईन असं शिवसेनेचे आमदार संतोष बांगर म्हणतायत। एप्रिलमध्ये जी लोकसभेची निवडणूक आहे, छातीवर ठोक देऊन सांगतो की या देशाचा पंतप्रधान हा नरेंद्र भाई मोदीच होणार। जर नरेंद्र भाई या देशाचा पंतप्रधान जर झाला नाही, हा संतोष बांगर तुम्हाला सांगतो भर चौकामध्ये जाऊन फाशी घेईल। या देशाचा पंतप्रधान हा नरेंद्र मोदी भाईच झाल्याशिवाय राहणार नाही। कळमनुरीचा आमदार, बोलघेवडा आमदार संतोष बांगर हे नेहमीच असे काहीतरी वायफळ स्टेटमेंट करत असतो। त्यापैकी काल केलेले त्यांनी हे स्टेटमेंट आहे, कारण त्यांनी हिंगोलीच्या मार्केट कमिटीला आणि कळमनुरीच्या मार्केट कमिटीमध्ये पैकीच्या पैकी जागा माझ्याच निवडून येईल आणि नाही निवडून आल्या तर मी माझी मिशी कापेल असं नागनाथाच्या समोर त्यांनी शपथ घेतली होती। परंतु त्यांनी आणखीन ती सुद्धा शपथ पूर्ण केली नाही, त्यांनी मिशा कापल्या नाही। पण त्याला म्हणा तयारीत राहा, येणाऱ्या या 2024च्या लोकसभेमध्ये नरेंद्र मोदीचा पराभव होऊन या देशामध्ये इंडिया आघाडीचा पंतप्रधान होणार आहे आणि तुझ्याकडे दोरी नसेल तर दोरी आम्ही द्यायला तयार हो आणि तू फाशी घ्यायला तयार राहा। यावर ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। 2024ला जर नरेंद्रभाई मोदी पुन्हा जर पंतप्रधान नाही झाले तर मी भर चौकात फाशी घेतो। दादुडे, तू फक्त चॅलेंजेस करतोस, आधी मिशीचं चॅलेंज केलं होतंस ते पूर्ण केलं नाहीस आणि आता यावेळेला नक्की चॅलेंज पूर्ण कर बरं। भर चौकामध्ये कुठेतरी लोखंडाचा मोठा बांबू लावायचा आहे आणि त्याला माझ्या दादाला लटकवण्यासाठी जे काय सगळं साहित्य लागेल ते सगळं पूर्ण प्रोव्हाइड करायचं। कारण तर नरेंद्रजी मोदी पंतप्रधान तर सोडाच, पण माझा दादुड्या साधा सरपंच सुद्धा होऊन येऊ शकत नाही। जे चाटुगिरी आहे ना तर ती अशीच चालू ठेव। आणि दादुड्या, तुझे हे फाशी घेण्याचं जे चॅलेंज केलंस ना तर ते नक्की पूर्ण कर बरं। तुला काही लागलं तर मला सांग, मी आणि हिंगोली जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी तुला ते नक्की प्रोव्हाइड करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।